रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. जे जे काही आठवावे ते तया पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुनी. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण समर्थ रामदासांच्या 2 ओव्या घेणार आहोत. याचं कारण पुन्हा तेच आहे जे काल कारण होतं, की दोन्ही ओव्या एकमेकांशी संलग्न आहेत. परंतु संत लोकांसमोर म्हणजे श्रोत्यांसमोर जेव्हा व्यक्त होतात तेव्हा ते एकाच पद्धतीनं व्यक्त होतात. जी नम्रता संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांमध्ये होती, तीच नम्रता आम्हाला समर्थ रामदासांच्या ओव्यांमध्ये आढळते. मध्ये 400 वर्षाचा काळ गेलेला आहे, परंतु वक्ता आणि श्रोता याच्या नात्यांमध्ये श्रोते आपल्यापेक्षा मोठे आहेत ही कल्पना करून नम्र होणारे वक्ते आहेत ते या संतांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपल्याला आढळतात. आता जे आपण 2 ओव्या ऐकल्यात, जे जे काही आठवावे ते तया पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुनी. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. या ठिकाणी समर्थ रामदासांनी श्रोत्यांशी संवाद साधताना अशी कल्पना केलेली आहे की त्यांना सगळंच ठाऊक आहे, श्रोत्यांना सगळंच ठाऊक आहे. मी जरी आता बोलत असलो तरी श्रोत्यांना सगळं ठाऊक आहे. त्यामुळे जे जे काही आठवावे, मी बोलत असताना जे काही स्मरते मला ते तया पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे, तिथे आणखीन मी काय त्याचं निरूपण करणार. तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून मी स्वतःला ज्ञानी समजून ह्या श्रोत्यांसमोर मी परत त्याचं काय निरूपण करू, अशी नम्रता समर्थ रामदास या पहिल्या ओवीमध्ये व्यक्त करत आहेत. आता बघा, संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे, असं म्हणून स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. श्रोत्यांनी कसं ऐकावं ते सांगतात. काल आपण ऐकलं की ते काय म्हणतात, शरद ऋतूतील चांदणं चकोर पक्षाची पिल्लं जसं मन हळूवार करून टिपतील तसं तुमचं मन हळूवार करा, म्हणजे मैत्री करणं आलं. समर्थ रामदास तेच सांगत आहेत. जे जे काही आठवावे ते यापूर्वीच राहावे. मी जे बोलणार ते सगळं त्यांना आधीच ठाऊक आहे. आणि मग दुसऱ्या ओवीमध्ये म्हणतात की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. तुम्ही जगदीश मूर्ती आहात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्ही परमेश्वर आहात. आणि मग परमेश्वराजवळ मी काय व्युत्पत्ती करणार, म्हणजे मी काय अर्थ सांगणार नव्याने. म्हणून तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती, स्वतःला निरूपण करण्यापूर्वी, दासबोध सांगण्यापूर्वी बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. म्हणून तुमच्याशी मी मैत्री करू इच्छितो. मित्र म्हणजे काय, त्र म्हणजे टाकून देणं. श्रोते हा माझा शब्दकोश आहे की त्र म्हणजे टाकून देणं. कारण मला इंग्रजीमधला थ्रो आणि मराठीतलं हे त्र किंवा संस्कृतमधलं त्र हे दोन्ही अक्षरं सारखीच वाटतात. आणि मग काय थ्रो, तर मी थ्रो असं म्हणून मित्र त्याच्याजवळ आहे जिथे आपण मीपणा टाकून देत असतो. त्यामुळे सलगी तेव्हाच होणार आहे जेव्हा तुमच्याबरोबर माझी मैत्री झाली. आणि मैत्री झाल्यानंतर मग मी जे सांगणार आहे ते तुम्ही अत्यंत आनंदाने ऐकणार आहात, कारण मित्र बोलत आहे म्हणून. सलगी ज्याच्याबरोबर झाली तो बोलत आहे म्हणून. जगद्गुरू तुकाराम महाराजसुद्धा ह्याच पद्धतीनं व्यक्त होतात. जगद्गुरूंच्याबद्दल आपण उद्या बोलू. पण मला कॉमेंट्समध्ये कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही एकाच संतांच्या ओव्या घेणार का, तर तसं नाही आहे.
वेगवेगळ्या ओव्या आहेत. या ठिकाणी आत्ता माऊलींच्या ओवीच्या माध्यमातून संत श्रोत्यांशी कसा संवाद साधतात हा मुद्दा आला, तर त्यातला हा दुसरा आमच्या महाराष्ट्रातला अत्यंत उच्च दर्जाचा संत ते आहेत समर्थ रामदास. त्यामुळे संत शिरोमणी, तत्त्वज्ञ, संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर समर्थ रामदास आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज काय म्हणतात प्रेक्षकांशी बोलताना आणि स्वतःकडे कशी नम्रता घेतात ते मी उद्याच्या भागात सांगेन. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आज आपण अनेक वक्ते बघतो, आज आपण अनेक कीर्तनकार, प्रवचनकार जे विषय मांडत असताना त्यांच्या बोलण्याचा जो टोन आहे ना, त्या टोनमध्ये मला कळतं आणि तुम्हाला कळत नाही असा जो सूर असतो ना, तो मला असं वाटतं या संतांकडनं आम्ही शिकून घ्यायला पाहिजे की तो सूर असू नये. आम्ही तो सूर मनामध्ये घेऊन बोलत असतो. त्यामुळे कित्येक वेळा काय कळलं का असं जे आपण करतात, अनेक वक्ते करतात, तर मला असं वाटतं की या संतांकडनं हे पहिली गोष्ट ती शिकायची. काय आहे ती नम्रता, की मी बोलणार आहे पण मुद्दा असा आहे की तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यावं. माऊली तेच म्हणाले की नाही. काय म्हणाले माऊली की टिटीबू चाचूवरी माप सुये सागरी मी नेण तू त्यापरी, मी नेण तू न जाण तू त्यापरी प्रवर्ते येत. मला काही कळत नाही, मी त्या टिटवीला तसं कळत नाही की समुद्राचा आकार केवढा आणि मी समुद्र उपसणार असं म्हणते आहे, पण टिटवीचा आकार केवढा तशीच माझी अवस्था आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणाली. या ठिकाणी समर्थ रामदास म्हणाले तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. काय म्हणाले स्वतःला बुद्धिहीन अल्पमती. कोण स्वतःचंच वर्णन करतात मंडळी, ही नम्रता आहे. आणि जगद्गुरू तुकाराम महाराज काय म्हणतात, त्यांची नम्रता कशी व्यक्त होते ते आपण उद्याच्या ओवीमध्ये बघू. आज या ठिकाणी थांबतो. श्रोत्यो, हा जोड विनंती एवढीच आहे की तुम्ही इतरांशी बोलत असताना ही जी नम्रता आहे ती आपल्या वाणीमध्ये आहे का हे तपासून बघावं लागेल. आता मला माहिती नाही माझ्या बोलण्यामध्ये ती आता आले की नाही, पण मी प्रयत्न करतो आहे जेवढा नम्र होऊन आपल्याशी संवाद साधता येईल तेवढा. याचं कारण एकच आहे की बाहेरचं जग अशांत आहे, बाहेरचं जग लवाड आहे, बाहेरचं जग क्रूर आहे, बाहेरचं जग कृतज्ञ आहे, बाहेरचं जग अत्यंत अश्लाघ्य आणि अश्लील पद्धतीनं आत्ता साऱ्या जगामध्ये गोंधळ घालत आहे. त्या गढूळ झालेल्या समाजाच्या पाण्याला, त्या गढूळ झालेल्या या समाजाच्या सागराला, नदीला आम्हाला बदलावं लागणार आहे. आणि म्हणून श्रोत्यो, हा उपक्रम सुरू केला आहे की ह्या माध्यमातून किमान एक धागा तरी समाजामध्ये जायला हवा. समाजाचं जे वस्त्र आहे त्या वस्त्रामध्ये ही एक वीण आहे, त्या वीणामध्ये मी विचार करतो की एक धागा अशा पद्धतीनं शुची द्यायचा, जर जमला तर मग एक धागा सुखाचा आपल्याला म्हणता येऊ शकेल. असो, पुन्हा भेटूया उद्या जगद्गुरूंच्या ओवी आहेत. आता या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.